लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिक महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून तपोवन परिसरामध्ये फिल्टर प्लांट बनवला आहे। मात्र त्या फिल्टर प्लांटमधून दूषित पाण्याचा प्रवाह या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विविध नद्या आहेत। त्या नद्यांचं पाणी फिल्टर प्लांटमध्ये जाऊन ते पाणी स्वच्छ करून नाशिककरांना पिण्यासाठी वापरले जाते। मात्र त्याच फिल्टर प्लांटमधून आता दूषित पाण्याचा प्रवाह गंगेमध्ये सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। असे लाखो रुपये खर्च करून नाशिक महापालिकेने फिल्टर प्लांट उभारलेला आहे। जर या प्लांटमधून दूषित पाणी नदीमध्ये मिसळत असेल तर नागरिकांच्या जीवाशी खेळताना हा फिल्टर प्लांट दिसून येत आहे। आता तरी नाशिक महापालिकेचे नवीन आलेल्या आयुक्त मनीषा खत्री अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे। ही जी मीटिंग होती ही जनरली फक्त सादरीकरणची मीटिंग होती। याच्यात असे काही निर्णय नाही घेतले, पण याच्यात आम्ही जे सादरीकरण केला की आमचा जे प्लॅन आहे गोदावरी प्रदूषण कमी करण्याचा, त्याच्यात 9 नवीन STP किंवा रिडेव्हलप करायचे आहे STP आपल्याला शहरात। तसेच जे पेरी अर्बन एरिया आहे, जसा जे NMRDची हद्दीत येते, तिथे पण आता भरपूर डेव्हलपमेंट झाली आहे, तर तिथे पण आता STP प्लांटची गरज आहे। तर ते पण आपल्या NMCचे STP प्लांटशी लिंक करून तो नेटवर्क आपल्याला पूर्ण नेटवर्क आणि STP प्लांट्स ते तयार करायचे आहे। त्यासाठी जे निधीची मागणी आहे पहिल्या टप्प्याची आमची ती 1800 कोटीची आहे आणि ते वेगवेगळे फंडातून आम्ही करणार आहोत। अमृतमध्ये पण आम्ही प्रपोजल तसा दिलेला आहे, त्याची मीटिंग होईल आता स्टेट लेवल टेक्निकल कमिटीची मीटिंग असते त्याच्यात होईल तो। तसेच नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन NRCD जे आहे तर त्यांच्याकडे पण आमचे प्रस्ताव गेलेले आहे STP बाबतचे। तर तिथून आता नमामि गोदामध्ये जे प्रस्तावित केले होते तर तिथून पण मंजुरी येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर। तर ते जर मंजुरी आली तर इमिजिएटली आपलं काम सुरू होईल, कारण की आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे तसा जर पाहिला। कुंभ आता 2-2.5 वर्षच राहिले फक्त, तर त्याच्यात हे काम मंजूर पण करून घ्यायचे आहे आणि नंतर इम्प्लिमेंट पण करायचे, ज्याला कमीत कमी 2 वर्ष लागतात एक STP प्लांट बांधायला। तर त्याच पद्धतीने मग जसं वेळ कमी आहे त्याच पद्धतीने आता फॉलोअप पण खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही चालू केलेलं आहे की ते लवकरात लवकर मंजुरी व्हावी आपला म्हणजे सेंटरकडून किंवा स्टेटकडून। आणि त्यांच्याकडून पण आम्हाला पॉझिटिव्ह सिग्नल्स तसे मिळाले आहे की प्रपोजल्स जे आहे आमचे ते सगळे स्क्रुटिनाइज तसे करताय आणि ते बरोबर आहे। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।